नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी वायतवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। अंगणवाडीमध्ये विविध पदाच्या जागा निघलेल्या आहेत। मित्रांनो, याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत। तर याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे व वॅकन्सी कोठे कोठे निघालेले आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात, या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, जरा व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकतात अंगणवाडी मदतनीस पदाची जी भरती आहे ती चालू झालेली आहे। इथं बघू शकतात जे भरतीचा विभाग आहे महिला व बालविकास विभाग। जी श्रेणी राहणार आहे भरतीची ती श्रेणी राज्य सरकार महाराष्ट्र शासन राहणार आहे। तर जे पद आहे अंगणवाडी मदतनीस हे पद आहे आणि जी शैक्षणिक पात्रता राहणार आहे ती 12वी उत्तीर्ण राहणार आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष राहणार आहे आणि ज्या विधवा महिला आहेत त्यांना 40 वर्ष ही वयोमर्यादा राहणार आहे। आता वेतन दिलेलं आहे 5,500 रुपये, याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते आणि सध्या नोकरीच्या ठिकाण रत्नागिरी दिलेलं आहे। आपण जे पुढे पण काही जिल्हे दिलेले आहेत ते बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता इथे बघू शकतात जे अर्ज आहे ते ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे चालू झाले आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते खाली दिलेले आहेत। 12वीचं गुणपत्रक लागणार आहे। जर तुम्ही पदव्युत्तर असाल तर तुम्हाला जे पण शिक्षण झालेलं आहे ते शिक्षणाचं सर्टिफिकेट आणि MSITचं मार्कचं गुणपत्रक लागणार आहे। लहान कुटुंब अट लागू असल्यास प्रतिज्ञापत्र ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेलच। विधवा किंवा अनाथ असल्यास त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। आता जे अर्ज पाठवण्याचा पत्ता, आता प्रत्येक जिल्ह्याचा जो अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे तो वेगवेगळा आहे, तर सध्या तुम्ही हा नोंद करून घेऊ शकतात। अर्जाची जी अंतिम तारीख आहे तर रत्नागिरी जिल्ह्याची अंतिम तारीख 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील। या अनुषंगानेच तुम्हाला जे अर्ज आहेत ते तुम्हाला पाठवायचे आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, आता जो अर्ज करणार आहे ते सर्व जे बालवाडी आहेत किंवा बालवाडीमध्ये ज्या जागा निघलेल्या आहेत सर्वांसाठी सेमच अर्ज राहणार आहे। तुम्हाला कोणताही वेगळा अर्ज करायची गरज नाही, सर्व जिल्ह्यासाठी सेम अर्ज राहणार आहे। तर अर्जाची जी संपूर्ण प्रोसेस आहे कसा भरायचा आहे ती आपण बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, इथे आपण अर्जाचा नमुना बघणार आहोत। आधी तुम्हाला पासपोर्ट फोटो चिटकवायचा आहे, त्याच्या खाली सही करायची। जेवढा बॉक्स दिसतो इथं सही झाली पाहिजे आणि ह्या बॉक्सच्या आतमध्ये तुमचा जो फोटो आहे तो चिटकायचा आहे। इथे तुम्हाला दिनांक टाकायचा आहे। अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस कोणतं पद तुम्हाला निवडायचं आहे ते तुम्ही इथं निवडू शकतात। अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचे जे आधार कार्ड प्रमाण नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे। आता शैक्षणिक पात्रता, तुमचं काय शिक्षण झालेलं आहे तुम्ही इथं बघू शकतात। त्याच्या पुढे तुम्हाला उत्तीर्ण वर्ष, तुम्हाला किती गुण मिळाले किंवा जे ग्रेड मध्ये श्रेणी असती ती तुम्ही अबकामध्ये टाकू शकतात। नंतर तुमचा जो कायमस्वरूपी तो आहे पत्ता तो टाकायचा आहे। नगर परिषद कोणती आहे तुम्हाला या नगर परिषदेचं नाव टाकायचं आहे। कोणत्या विभागातील जी अंगणवाडी आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करत आहेत ते अर्ज तुम्हाला इथे टाकायचा आहे। जन्मतारीख टाकायची आहे पूर्ण डिटेल मध्ये। आधार कार्ड नंबर जो आहे तो तुम्हाला न चुकता टाकायचा आहे। नंतर वैयक्तिक स्थिती काय आहे तुम्ही इथे निवडू शकतात, ती टाकून घ्यायची आहे। जर अपत्य संख्या किती आहे ती तुम्हाला इथे निवडायची आहे। अपत्य असल्यास शेवटच्या 2 अपत्याची जन्मतारीख पण तुम्हाला याच्या सोबत टाकायची आहे। अनुभव आहे का याच्या पहिले तो तुम्हाला इथं जो अनुभव असेल तो तुम्हाला इथं लिहायचा आहे। इथे बघू शकता वर्ष, महिना आणि दिवस यामध्ये दिलेला आहे। अर्जदाराची जात कोणती आहे म्हणजे कास्ट, कोणत्या कास्ट मधून तुम्ही येतात, तुमचं जी कास्ट आहे त्यानुसार तुम्हाला इथं टिक मार्क करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथं लिहू पण शकतात। जर अर्जदार अल्पसंख्याक असेल तर तुम्हाला होय किंवा नाही वरती क्लिक करून तिथं चेकबॉक्स वरती सांगायचं आहे किंवा इथं होय किंवा नाही पण देऊ शकतात। अर्जदार अल्पसंख्याक असल्यास इथं बघू शकतात जी भाषा आहे तुम्हाला बोलणे लिहिता वाचता येते का, तुम्ही बघू शकता मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू। तुम्हाला जर ही भाषा बोलता लिहिता येत असेल तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर विधवा असेल तर किंवा होय किंवा नाही मध्ये तुम्ही क्लिक करू शकतात। आता जे बाकीचे पॉइंट दिलेले आहे मित्रांनो इथं होय किंवा नाही हे वाचून तुम्हाला भरायचे आहेत। बाकी काही पण जी अवघड माहिती आहे ती अवघड माहिती नाही। आता कागदपत्राचा तपशील, आता तुम्ही जे कागदपत्र जोडणार आहे ते तुम्हाला इथं बघायचं आहे। पूर्ण जे 8 डॉक्युमेंट आहेत ते 8 डॉक्युमेंट पैकी कोणते जे कागदपत्र आहेत तुमच्याकडे होय किंवा नाही नसेल कागदपत्र तो तुम्ही नाही करू शकतात, जर असेल तर होय करू शकतात। संपूर्ण कागदपत्र व्यवस्थितरित्या जोडायचे आहे आणि जे जोडले आहे
जे होईमध्ये आहे ते बघायचे आहे, ते तुम्ही जोडलेले आहे की नाही या अर्जासोबत. या अर्जाची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. अर्जदाराची स्वाक्षरी आणि नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे मित्रांनो. आता स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला हा नगर परिषदमध्ये तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो. त्यांचा इथं स्टॅम्प ते लागेल. इथं तुमचं नाव ते टाकून घ्यायचं आहे, तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, आधार कार्ड केंद्र आहे त्याचं नाव टाकायचं आहे, कुठला आहे ते ऍड्रेस टाकायचा आहे, स्थळ दिनांक टाकून घ्यायचे आहे आणि जी बाकीची माहिती आहे ती कार्यालयासाठी राहते मित्रांनो. याच्यात तुम्ही काही पण भरायचं नाही. आता इथं बघू शकतात जे अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे आहेत कोणते कोणते आहे असलेच तर आहे करा, नसले तर नाही करा. आणि जेवढे पण कागदपत्र आहे मित्रांनो तेवढे व्यवस्थित न चुकता तुम्हाला जोडायचे आहे अर्जासोबत आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला ते पोस्ट करायचे आहे. आणि याच्यासोबत घोषणापत्र तुम्हाला इथं तुमचा फोटो लावायचा आहे, नाव टाका, त्याच्यानंतर तुमचं जे वडील आहेत त्यांचे नाव टाका, वय किती आहे ते टाका, आधार क्रमांक टाका, तुमचा मोबाईल नंबर, व्यवसाय काय आहे तो टाका. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. इथं अर्जदारांनी त्यांची स्वाक्षरी करायची. अशा प्रकारे स्वघोषणापत्र पण भरलं जातं. आधी तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र संपूर्ण जी PDF ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ती PDF डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, व्यवस्थित अर्ज भरून घ्या मित्रांनो. तर तुम्हाला इथं जे लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकतात यांची पत्नी, परत वय टाकायचं आहे, राहणार कुठेला तुमचा ऍड्रेस आहे तो टाकायचा आहे, परत तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे, तुम्हाला मुलं किती आहेत त्यांचे नाव टाकायचे, त्यांची जन्मतारीख टाकायची, वय टाकायचे, अशी माहिती लिहायची आहे मित्रांनो. नाव आणि सही इथं मेन्शन करायचे. संपूर्ण व्यवस्थित डिटेल भरल्यानंतर मित्रांनो जो ऍड्रेस दिला आहे त्या ऍड्रेसवरती तुम्हाला हा अर्ज दाखल करायचा आहे. मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये भरपूर जिल्ह्याच्या जे अंगणवाडीसाठी भरती आहे ती निघणार आहे. तर स्टेप बाय स्टेप आपले व्हिडिओ येत राहतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे जे अपडेट आहे ते आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम बघायला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.